थैंक यू। यहाँ पे आदित्य कैप्टन कूल मैदान के बीचों बीच। ओ यहाँ पे फुटवर्क का इस्तेमाल और यहाँ पे बढ़िया बेहतरीन बल्लेबाजी, 1 बाउंस और एक यहाँ पे 4 रन। 35 ऑन बोर्ड। परत एकदा यावेळेस कडक स्ट्रोक मारायचा होता आदित्यला, परंतु यावेळेस डॉट बॉल आलाय। लास्ट बॉल, 2 बॉल है आड़े बल्ले से, लेकिन इधर भी टो क्रशर। लास्ट बॉल है आदित्य कैप्टन कूल। शेवटचा बॉल। हो यावरती अल्टीपल्टी घ्यायचं होतं, परंतु परतावं लागेल मैदानाच्या बाहेर आदित्यला। पहिली इनिंग संपली आणि धावा जाऊन पोहोचल्यात 35 आणि 36 धावांची आवश्यकता आहे। 36 चं टार्गेट सेट करण्यात आलाय। येणारे 30 बॉल 36 धावांची आवश्यकता आहे। चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका प्लीज। सर टर्फ ए मध्ये पण लगेच आपण मॅच स्टार्ट करायची। अंपायर्स आयोजन कमिटीचं लक्ष द्या, टर्फ ए मध्ये पण मॅच चालू करा लगेच। 36 धावांची आवश्यकता आहे। 36 चं टार्गेट सेट करण्यात आलंय। हाँ 36 धावांची आवश्यकता आहे। अभी स्ट्राइक अक्षय, नॉन स्ट्राइक पे ऊपर नेमचर। यस ग्रीन सिग्नल। 36 चं टार्गेट सेट करण्यात आलं। येणारे 30 बॉल 34 धावांची गरज। स्ट्राइक एंडला अक्षय, बॉलिंग ट्रॅकवर अवी। पहिला बॉल आणि इथे ओव्हर द कव्हर सीट करण्याचा प्रयत्न अलॉंग विथ द कार्पेट। एक सिंगलने सुरुवात केली आहे। संध्याकाळचं सत्र बरेचसे प्रेक्षक आमच्या समेत जोडले गेलेत यूट्यूबच्या माध्यमातून, देखील आपण ही स्पर्धा पाहतोय। ASC लाईव्ह यांच्या माध्यमातून यूट्यूब आपण जाऊन पाहू शकतात, एन्जॉय करू शकतात। घर बसल्या देखील ही स्पर्धा आपण पाहू शकतात या यूट्यूब वाहिनीवरती। या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम तब्बल 15,000 व आकर्षक चषक, आणि द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,000 व आकर्षक चषक आपण पाहतोय। एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला नक्कीच मिळते। स्ट्रेट इथे खेळलेत आणि एक सिंगल स्ट्राइक रोटेट झाली आहे। बॅक टू बॅक 2 सिंगल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात। पुरुष एकदा बॉल तयार। नेक्स्ट बॉल। हो यावेळेस फिल्डर आहेत, परंतु पाहावं लागेल तिथे काय घडलंय। एक परत एकदा सिंगलने खेळ आपल्याला पाहायला नक्कीच मिळतोय। थेंबे थेंबे तळे साचे, म्हणजे बूंद बूंदचे सागर बनताय तसं समीकरण। नेमचर स्ट्राइक एंडला, यावेळेस नो बॉल। चार धावा धाव फलकावरती आहेत। 3 बॉल आणि 4 धावा। यावेळेस ओव्हर कंप्लीट नक्कीच झाली आहे। ओव्हर कंप्लीट। यश आलेत बॉलिंग ट्रॅकवरती। ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक 2, त्यासाठी इन्व्हाइट केलं यशला। छोटा पॅकेट बर्थडे धमाका। पहिला बॉल सुंदर गोलंदाजी, लेग कटर बॉल होता, आतमध्ये आला बॉल, थ्रो केलं, परंतु इथे सुखरूपरित्या पॉपिंग ग्रीजमध्ये दाखल झालेत।
6 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 23 बॉल 30 धावांची गरज आहे. हो बॅटची 8 यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. टोक्रशर बॉल होता, खोलवर टप्पा. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. या स्पर्धा बरेचसे प्रेक्षक जोडले गेले आहेत. खेळाडू देखील स्पर्धेचा आनंद आढावा घेत आहेत. करण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. करण असेल तर त्यानंतर आमचे आदित्य असतील, भरपूर मेहनत त्यांनी घेतली आहे. संपूर्ण त्यांच्या टीमने जी स्पर्धा कशा प्रकारे सक्सेस व्हायचं आहे पूर्ण त्यांनी पाहिलं आहे. फुटलं पंच केलं आहे आणि एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. एक सिंगल डबलचा खेळ चालू आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील डॉट बॉल. बिंदी गेंद का यहाँ पे उपयोग करते हुए अच्छी गेंदबाजी यश की. फिर से एक बार गेंदबाज तैयार. ओ यहाँ पे टप्पे पे गेंदबाजी करते हुए ओवर नंबर 2 कंप्लीट हो चुकी है और सिर्फ 7 रन के ऊपर स्कोर कार्ड रुक चुका है. 7 ऑन ए बोर्ड. 7 धाब्यांवरती धावफलक थांबलंय, स्थिरावलं मी तर म्हणेन. और यहाँ पे आदित्य गेंदबाजी के लिए फिर से एक बार कैप्टन पूरी दुरा संभालने के लिए आ चुके. गेंदबाजी के लिए आदित्य. वाइड बॉल. वाइड से यहाँ पे शुरुआत की जा रही है आदित्य के द्वारा. फिर से एक बार फॉलोअर बैक ड्राइव किया है लेकिन यहाँ पे बिंदी गेंद. फिर से शुरुआत वाइड से की थी लेकिन इस मर्तबा अच्छी गेंद. पुढचा बॉल परत एकदा स्वतः आदित्य तिथे. क्या बात आहे. पहिली मॅच मध्ये जर अशी गोलंदाजी केली असती आदित्य यांनी किंवा पहिल्यापासून जर ओव्हर टाकले असते आदित्य यांनी तर मॅच आय थिंक जिंकले असते. पुढचा बॉल स्ट्रेट आणि फिल्डर हो व्हॉट अ कॅच. आवी तिथे होते. आवीच्या हातामध्ये बॉल लँड होत असताना अजून एक धक्का लागलाय. परतावा लागेल अक्षय यांना. अक्षय परततोय मैदानाच्या बाहेर. चला न्यू बॅटर लगेच पाठवा. चला बॅट्समन आपण लगेच तयार राहा प्लीज. संकेत आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आठ धावा धावफलकावरती पाहायला नक्कीच मिळतात. नेक्स्ट बॉल यावेळेस पुन्हा एकदा वाईड बॉल. अतिरिक्त धाव मिळेल चेंजेस स्कोर कार्ड मध्ये. हलक्या हाताने खेळलेत. वो व्हॉट अ टायमिंग. अगदी हलक्या हाताने खेळलेत आणि त्यांना देखील माहिती प्रॉपर टायमिंग फार महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा आपण टर्फमध्ये क्रिकेट पाहतो टायमिंग फार महत्वाची असते. त्याच टायमिंगवरती ते खेळलेत. पुन्हा एकदा त्या साईडला त्या दिशेने समीकरणामध्ये बदलाव. ओव्हर कंप्लीट झाली आहे. येणारे आता 12 बॉल आणि गरज असेल अजूनही 20 धाव्यांची. बारह बॉल और 20. 12 गेंदे शेष, 20 रनों की जरूरत. शाम का समय ये मुकाबला जारी है. इलाइट चेंबूर क्रिकेट लीग 2025 सीझन 2 पर्व दुसरा आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचं. गतवर्षी देखील आपण ही स्पर्धा पाहिली होती. लाजवाब स्पर्धेचं आयोजन अर्थातच ECCL 2025 चे थरार. चला यश वेळ घेऊ नका. यश आलेत परत एकदा. हो यावेळेस फिल्डर आहेत परंतु त्याच्या अगदी गॅप्स ऑफ सिलेक्शन पाहायला मिळालं. दोन्ही फिल्डर्सला बीट करून मागे फिल्डर तैनात होते. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस एक सिंगल स्ट्राइक रोटेट. 18 धावा धावफलकावरती आहे. येणारे 10 बॉल आणि अजूनही गरज असेल 18 धाव्यांची. 18 रन्स टू विन फ्रॉम 10 बॉल. त्या तरी गेलेत आणि इथे संकेतच्या बॅट मधून
वन बाउन्स सीमारेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. 9 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता अजूनही मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडर बॅटर. 9 बॉल 12 धावा. सुंदर, क्या बात आहे. चॉप केलंय. त्यांना देखील माहिती आहे आता सिंगल डबलचा खेळ खेळणं फार गरजेचं आहे. 8 बॉल 11. 6 नाही चौका होता. मेरे को भी चौका ही दिखा साइड से गया म्हणून 7 पे 10 बाला है बैट्समैन चेंज किया. हो, या वेळेस दाढीगुल आणि फलंदाजाला केलंय बोल. परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. संकेत यांना चांगली बॅटिंग करत होते परंतु इथे मैदानाच्या बाहेर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. संकेत बॅक टू डकआउट. बोल्ड क्लीन बोल्डच्या माध्यमातून संकेतला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. आणि त्याच्या जागी नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये आलाय. दिवेश बॉलर नेम दिवेश. येणारे 6 बॉल आणि 10 धाब्यांची गरज आहे. 6 गेंदे शेष और 10 रनों की जरूरत. 10 रन की जरूरत है. 6 गेंदे शेष. नेक्स्ट बॉल पाहावा लागेल इथे. यावेळेस डॉट बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेर गरकन गिरकी घेतली. आतमधून बाहेर आलेला बॉल पाहायला मिळाला. 12 स्ट्राईक वरती आहे. 5 बॉल आणि 10 धाव्यांची आवश्यकता आहे. 5 बॉल 10 धाव्यांची गरज. पुढून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग आहे थोडीशी. मिस टायमिंग स्ट्रोक पाहावं लागेल आणि यावेळेस फलंदाज होईल बाद. स्वप्नीलला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. चार बॉल आणि 9 धाव्यांची आवश्यकता है. 12 स्ट्राइक एंड बैटर. 4 गेंदे शेष, 9 रनों की जरूरत. टर्फ नंबर बी में ये मैच जारी. ओ यहाँ पे फिर से एक बार प्रयास जारी है. 1 रन कंप्लीट. दूसरे रन की कोशिश और यहाँ पे देखते देखते 2 रन भी पूरे हो चुके. 3 गेंदे शेष और यहाँ पे 7 रनों की जरूरत. 1 रन शॉट है. यस 1 रन शॉट तो 1 ही रन मिलेगी यहाँ पे और 8 रनों की जरूरत. 3 गेंदे शेष, 8 रनों की जरूरत. कौन जीतेगा मैच? कांटे की टक्कर, हाई वोल्टेज सामना. ओ या वेस एक सिंगल. दुसऱ्या धावेचा कॉल. ओ टोटल 3 रन मिळतील कारण की इथे एक डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. 31 धावा धाव फलकावरती आहेत आणि आता येणारे 2 बॉल आणि 5 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 बॉल 5 धाव्यांची गरज. 2 गेंदे शेष, 5 रनों की जरूरत. व्हाट अ मैच. या वेस कवर्सला फटका सजवला है मिसफील्ड और यहाँ पे 4 रन शायद से मिलता हुआ. यस यहाँ पे पूरे तरह से कंफर्मेशन आ चुकी है और यहाँ पे 1 बॉल और 1 रनों की जरूरत है. 5 पाहिजे होते. 1 चौका आलाय आणि 1 सिंगल. 1 रनची अजूनही आवश्यकता आहे. आदित्य कंपल्सरी चेसिंग आहे का? चला कंपल्सरी चेसिंग आहे. या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. हो बॅटची लिडिंग एज आणि सामना इथे जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन. सामना इथे जिंकलाय. जिंकलेल्या टीमचे हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम आदित्य टीम. चांगला खेळ तुमचा देखील राहिला.
मॅच होती कुठे फक्त 36 धावांची मॅच होती आणि ती शेवटच्या मोमेंटला येऊन थांबली. एक बॉल एक धावेवरती आला. चला लगेच मॅचला सुरुवात होणार आहे.